भारताला सहिष्णुतेची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. मात्र आत्यंतिक सहिष्णुता ही जर राष्ट्रहितासाठी बाधक ठरत असेल तर त्याबाबत प्राधान्यानं विचार करणं हेही अत्यावश्यकच आहे. भारतातल्या काही राजकीय पक्षांच्या निव्वळ राजकीय संकुचित स्वार्थीपणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भारताला घुसखोरीच्या संकटाला सातत्यानं सामोरं जावं लागलेलं आहे. त्यातही विशेषत्वानं बांगलादेशमधून येत असलेल्या अशा घुसखोरांचं प्रमाण हे देशामध्ये सर्वाधिक आहे. बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळी म्हणजे 1971च्या युद्धाच्या वेळी भारतात आलेल्या बांगलादेशीय नागरिकांकडे त्यावेळी निर्वासित म्हणूनच पाहिलं गेलं होतं. त्यांची सर्वच व्यवस्था त्या काळात भारतात करण्यात आलेली होती. मात्र त्यानंतरच्या काळात भारतात अवैधरित्या बेकायदेशीररित्या आलेल्या बांगलादेशीय नागरिकांना घुसखोर असं संबोधलं जातं. आता पश्चिम बंगालमध्ये नव्यानं स्थापन झालेल्या सरकारने अवैध घुसखोरांना त्यांच्या मूळच्या देशात म्हणजे बांगलादेशात परत पाठवण्यासाठी एक जोरदार मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेमुळे अर्थातच बांगलादेशीय घुसखोरांना आता त्यांच्या देशात म्हणजे मायदेशात म्हणजे बांगलादेशात परत जाणं हे भाग पडू लागलंय. त्याचवेळी बांगलादेशातील कट्टर इस्लामिक विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी मात्र या नागरिकांना म्हणजे त्यांच्याच देशाच्या नागरिकांना पुन्हा आपल्या देशात परत येणं शक्यच होऊ नये यासाठी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली असल्यामुळे भारत बांगलादेश सीमारेषेवर तणावाचं वातावरण निर्माण होणं हे अगदी स्वाभाविकच आहे. आणि खरं तर म्हणूनच हा विषय आता त्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे. भारताने आणि त्यातही पश्चिम बंगाल सरकारने बांगलादेशीय घुसखोरांना जाणीवपूर्वक योजनाबद्धरित्या शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेताच अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असलेल्या बांगलादेशीय घुसखोरांचे धाबे दणाणले आहेत. सरकारच्या कठोर धोरणांमुळे आता आपल्या मूळच्या देशात परत जाण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय आपल्या समोर शिल्लकच राहिलेला नाहीये ही बाब संबंधित घुसखोरांच्या लक्षात आलेली आहे. आणि खरं तर त्यामुळे काही घुसखोरांनी याआधीच आपल्या देशात परत जाण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. आश्चर्य म्हणजे मूलतः आपल्याच देशाचे नागरिक असून देखील बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणेकडून मात्र या नागरिकांना सीमेवरच रोखून धरण्याच्या घटना यापूर्वीच घडल्या. भारत बांगलादेश सीमेवरील हालचाली आता कमालीच्या वाढल्या आहेत. बांगलादेशने आपल्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्था वाढवली असून सीमेजवळच्या नागरिकांना भारताच्या विरोधात भडकावलं जात आहे. बॉर्डर गार्ड ऑफ बांगलादेशचे म्हणजेच BGBचे जवान हे भारत बांगलादेश सीमारेषेवर गस्त घालत आहेत. BGB कडून ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सीमेजवळ बांगलादेशीय नागरिकांना उघडपणे भारताच्या विरोधात सातत्यानं भडकावण्यात येऊ लागलंय. अर्थात बांगलादेशने मात्र अपेक्षेप्रमाणेच हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावलाय. ही केवळ आमची एक जनजागृती मोहीम असल्याचा पोकळ दावा त्यांनी केलाय. सध्या भारत बेकायदेशीरपणे नागरिकांना बांगलादेशात पाठवत असून हीच आपली उलटी चिंता आहे असं BGB कडून सांगण्यात आलंय. खरं तर चोराच्या उलट्या बोंबा असाच हा एकूण प्रकार ठरलाय. या आधीच म्हटल्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये अवैधरित्या म्हणजे बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशीय नागरिकांच्या विरोधात सरकारकडून सध्या मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपाची मोठी कारवाई केली जाते.
अवैधरित्या वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांची नोंदणी करणं, शासकीय कागदपत्रांमधून त्यांचं नाव काढून टाकणं आणि मग त्यांना हद्दपार करणं, या धोरणाची कठोर स्वरूपात अंमलबजावणी करण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर यापूर्वीच केलेली आहे. ही घोषणा करण्यात आल्यापासून भारत बांगलादेश सीमेजवळील 24 परगणा या जिल्ह्यातील हकीमपूर येथील तपासणी नाक्यावर, चेकपोस्टवर बांगलादेशीय घुसखोरांचे समूह जथेच्या जथे आपल्या मूळच्या देशात म्हणजे बांगलादेशात परत जाण्यासाठी जमा झालेले आहेत. मात्र काय उलट्या बोंबा आहेत पहा. भारत चुकीच्या पद्धतीनं लोकांना आमच्या देशात पाठवतोय असं बांगलादेशचं म्हणणं आहे. विशेषतः बांगलादेशमधील कट्टर इस्लामिक विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी आता नेमका हाच मुद्दा जाणीवपूर्वक उचलून धरलाय. बांगलादेशमधील कट्टरपंथीय पक्ष असलेल्या जमात ए इस्लामीने या निमित्तानं पुन्हा एकदा भारताच्या विरोधातील आंदोलनं सुरू करण्याची रीतसर औपचारिक घोषणा जाहीररित्या केली. बांगलादेशमधील इस्लामिक आणि अन्य विरोधी पक्षांच्या आघाडीसह भारताच्या सीमारेषेवर आंदोलन करण्यात येईल आणि व्यापक आंदोलन करण्यात येईल असं जमात ए इस्लामीनं नुकतंच घोषित केलंय. भारताकडून सीमेपलीकडून केली जाणारी, बघा विचार करा, ही जी लोकांची कथित घुसखोरी आहे आणि सीमेजवळ बांगलादेशीय नागरिकांच्या कथित हत्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन आम्ही करीत असल्याचं किंवा करणार असल्याचं या सर्व पक्षांचं म्हणणं आहे. यासाठी जमात ए इस्लामीच्या नेतृत्वाखाली एकंदर तब्बल 11 छोट्या छोट्या लहान लहान राजकीय पक्षांची एक आघाडी तयार झाली. माजी खासदार AHM हमीदुर रहमान आझाद यांनी खरं तर यासाठी एक विशेष स्वरूपाचा पुढाकार घेतलाय. या निमित्तानं जमात ए इस्लामीने एक राजकीय स्वरूपाचा कार्यक्रमच हाती घेतलाय. बांगलादेशच्या अंतर्गत राजकारणाशी याचा अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचं सहजपणे लक्षात येऊ शकतं. या संदर्भात खासदार आझाद यांनी बांगलादेशचे गृहमंत्री सलाउद्दीन अहमद यांच्या सीमा प्रश्नांवरच्या वक्तव्यांची तुलना ही थेट भारत सरकारच्या वक्तव्यांचीच केली होती. बांगलादेश सरकार खूपच नरम आहे किंवा ते भारताशी संगनमत करतंय असं या आझाद यांनी सूचित केलं होतं. बांगलादेशीय घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या भारताच्या ठाम भूमिकेला जमात ए इस्लामी आणि अन्य सर्व कट्टरपंथीय राजकीय पक्षांनी बांगलादेशात जोरदार विरोध दर्शवलेला आहे. गंमत म्हणजे मूलतः आपल्या स्वतःच्याच देशातल्या असलेल्या आणि त्यातही मुस्लिम असलेल्या नागरिकांना हे कट्टरपंथीय इस्लामिक राजकीय पक्ष आता घुसखोर म्हणून संबोधत आहेत. वास्तविक पाहता अवैधरित्या बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करीत असलेल्या बांगलादेशीय नागरिकांना शोधून काढून त्यांना त्यांच्या मायदेशात परत पाठवण्याची अगदी अत्यंत रास्त, आवश्यक आणि मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याला धरूनच असलेली मोहीम भारतानं आता हाती घेतली. मात्र भारतानं घुसखोरांना अशा प्रकारे आपल्या देशातून मायदेशी पाठवण्याच्या, हाकलण्याच्या या कृतीला हे कट्टरपंथीय गट भारत बळजबरीने करत असलेली घुसखोरी हा असा अत्यंत हास्यास्पद आणि विक्षिप्त नाव देऊन त्या मोहिमेला विरोध करतात. यालाच चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात. केवळ मोर्चाचं आवाहन करण्यापुरताच हा विरोध मर्यादित राहिलेला नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे. बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना त्यावेळी पदच्युत करण्यात आघाडीवर तेव्हा असलेल्या नॅशनल सिटीझन या विद्यार्थी पक्षाने तर भारत आणि बांगलादेश सीमेवर मानवी ढाल, ह्युमन शील्ड उभी करण्याचं जाहीर आवाहनही केलंय. यावरून बांगलादेशमधील कट्टरपंथीय राजकीय संघटना आता किती टोकाची भूमिका घेत आहेत
ही बाब सहजपणे लक्षात येऊ शकेल. खरं तर भारतानं ज्या अवैध घुसखोरांना परत पाठवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे ते सर्वच घुसखोर मुळात बांगलादेशचेच नागरिक आहेत, ही बाब सर्वज्ञात आहे. मग असं असूनही जमाते इस्लामी आणि अन्य कट्टरपंथीय संघटना या त्यांच्या स्वतःच्याच देशबांधवांच्या पुनर्प्रवेशाला देशात का विरोध करतायत हे समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरलंय. त्यामागे असलेलं फार मोठं षडयंत्र, कारस्थान आणि त्यामागे असलेला मूळचा हेतू लक्षात घेणं हे आता नितांत आवश्यक झालंय. मुळातच बांगलादेशीय घुसखोरांना भारतात पाठवण्यामागे केवळ रोजीरोटीचा किंवा तिथल्या गरिबीचा प्रश्न कारणीभूत नाहीये. हे अत्यंत पद्धतशीरपणे आणि जाणीवपूर्वक राबवलं गेलेलं, योजनाबद्धरित्या अंमलात आणलं गेलेलं आणि त्या स्वरूपाचं लोकसंख्या शास्त्रीय आक्रमण आहे. ही बाब कोणालाही मुळीच नजरेआड करून चालणार नाही. आपल्या देशात आधी लोकसंख्या अगदी मुक्तपणे, निर्बंधपणे, स्वैरपणे वाढवायची आणि मग देशात या नागरिकांना, वाढलेल्या लोकसंख्येला पोचण्याची क्षमता शिल्लक राहिलेली नाहीये हे एकदा सिद्ध झालं की मग त्यांना आपल्या शेजारच्या, जाणीवपूर्वक शब्द वापरतोय, बिगर मुस्लिम देशांमध्ये अवैधरित्या घुसखोरी करण्यासाठी पाठवायचं. ही एक सार्वत्रिक स्वरूपाची जागतिक स्तरावरील रणनीती आता तयार झालेली आहे. विशेषतः भारतात घुसखोरी करून तिथल्या साधन संपत्तीत भागीदारी प्रस्थापित करायची, भारतातील काही स्वार्थी आणि भ्रष्ट, संकुचित वृत्तीच्या नेत्यांच्या, राजकीय नेत्यांच्या मदतीनं बोगस कागदपत्र बनवायची आणि त्याद्वारे एक गठ्ठा स्वरूपाची मतपेढी, व्होट बँक बनवून हळूहळू भारताच्या लोकशाही प्रक्रियेवरही ताबा मिळवायचा. हाच या घुसखोरी मागचा मूळ उद्देश असल्याची बाब, मुख्य उद्देश असल्याची बाब आता काही लपून नाही राहिलेली. आत्यंतिक सहिष्णुता हे महापाप आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी आवर्जून म्हणायचे. कदाचित वरकरणी विचार केला, जर केवळ वरवरचा विचार केला तर अशा व्यक्तीला सावरकरांच्या मताचं हे महत्त्व फारसं लक्षातही येणार नाही. पण सावरकर का नेमकं म्हणाले धड आता जाणवते. कोणत्याही राष्ट्राच्या भवितव्याचा विचार केला तर ही बाब किती महत्त्वाची आहे हे सहजपणे लक्षात येऊ शकेल. अनेकदा आत्यंतिक सहिष्णुता दाखवून घेतलेला एखादा निर्णय हा त्या राष्ट्राच्या मुळावरच आघात करू शकतो. याच कारणास्तव प्रत्येक राष्ट्राला प्रत्येक निर्णय हा भावनिक नव्हे तर अत्यंत व्यावहारिक कसोटीवर घासूनच घ्यावा लागत असतो. मात्र असं असूनही भारतात मात्र निदान गेल्या दशकापर्यंत तरी या मुद्द्याकडे फारशा गांभीर्यानं मुळात पाहिलंच गेलं नव्हतं असं अत्यंत खेदानं म्हणावंसं वाटतंय. भारतातल्या काही राजकीय नेत्यांचा विचार केला तर राष्ट्रहिताची व्यापक भूमिका लक्षात घेण्याऐवजी अत्यंत दुर्दैवाने केवळ स्वार्थी, संकुचित स्वरूपाच्या आणि तात्कालिक स्वरूपाच्या राजकीय लाभालाच असे काही नेते प्राधान्य देत असल्याचा आजवर अनुभवाला आलेला आहे. याआधी अन्य सीमावर्ती राज्यांपेक्षाही आसाम आणि त्या पाठोपाठ पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तर ही बाब अधिक प्रकर्षानं अनुभवाला आलेली आहे. केवळ बांगलादेशीय नागरिकच नव्हे तर म्यानमारमधील पलायन करून गेलेले रोहिंग्या मुस्लिमही याआधीच मोठ्या संख्येने भारतात घुसलेलेच आहेत. त्यांच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहावं असा आग्रह कोणालाही योग्य वाटू शकेल वरवर विचार केला तर. मात्र हा विषय मानवतेपेक्षा देखील राष्ट्रहिताशीच निगडीत आहे हे अत्यंत कटाक्षानं आणि आवर्जून लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे आणि आज हा विचार झालाच पाहिजे. या घुसखोरी मागील व्यापक आणि मूळ हेतू विचारात घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही समस्या केवळ भारतापुरतीच मर्यादित राहिली असं समजू नका. मानवाधिकारांबाबतच्या भ्रामक संकल्पनांमुळे युरोप
युरोपमधील अनेक प्रगत देशांनी पश्चिम आशिया आणि आशियामधल्या निर्वासितांना त्यांच्या त्यांच्या देशात याआधीच मुक्तपणे प्रवेश दिलेला होता. मात्र आज युरोप वाढती गुन्हेगारी आणि जिहादी स्वरूपाचा दहशतवाद आणि लोकसंख्या शास्त्रीय बदलांमुळे कमालीचा संत्रस्त झालाय. युरोपमधली मूळ संस्कृती, शांतता आणि अर्थव्यवस्था हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि आता या संबंधित देशांना, तिथल्या नागरिकांना आपली ऐतिहासिक चूक उमगू लागली, समजू लागली. सुदैवाने या घुसखोरीच्या समस्येकडे पाहण्याचा भारताचा दृष्टिकोन आता का होईना पण सकारात्मकपणे बदललाय. केवळ मतांसाठी या घुसखोरांना राजाश्रय दिला गेला होता. मात्र आता घुसखोरी हे देशाच्या सार्वभौमत्वावरील आणि अंतर्गत सुरक्षेसमोरचं सर्वात मोठं संकट असल्याची भूमिका केंद्र आणि संबंधित पश्चिम बंगालच्या राज्य सरकारनं अत्यंत ठामपणे घेतले. भारताने सीमेवर पाठवलेले नागरिक हे मूळचे बांगलादेशीयच आहेत हे सिद्ध करण्यासाठी भारताकडे भक्कम स्वरूपाचा कायदेशीर आधार आजही उपलब्ध आहे. त्यामुळे बांगलादेशमधल्या कट्टरपंथीय संघटनांनी त्यांच्या देशात स्वदेशीयांच्याच पुनर्प्रवेशाला कितीही विरोध दर्शवला, आंदोलनाची घोषणा केली, तरीही भारताने अत्यंत दृढतेने आणि प्रसंगी सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा प्रभावीपणे उपयोग करून घेऊन आपली ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करणे ही आता काळाची गरज ठरली, यात कोणताही संदेह नाही. सुदैवाने आसाम बऱ्यापैकी मुक्त झालाय. आता पश्चिम बंगाल देखील लवकरच घुसखोरीच्या समस्येपासून लवकर मुक्त होईल आणि भारत धर्मशाळा झालाय हा तो दुर्दैवाने कटू अनुभव गेल्या काही वर्षांपासून आपल्याला आला. या अनुभवांपासून सुद्धा लवकरच आपली मुक्तता होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो.